मनशाक क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे विषय यथार्थ जावन कळत की तो भक्त मेगेल प्रीतीचो म्हण सांगून कृष्ण म्हणटा. मात्र न्ही अमानित्व अधंबित्व इत्यादी गुण कोण जीवनांत अळवडसून घेवन निज भक्त जावचा प्रयत्न करत की तो भक्त तो मनीस म्हाका पावता म्हळ्यार ताका आपण मोक्ष दिता म्हण कृष्ण परमात्मा सांगता. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यथार्थ जावन कळचे म्हळ्यार सुरवेका सांगला कितलीकी भाष्यांत क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्माक असता. जाल्यार आमकां मध्वाचार्य आचार्य मध्व सांगताची जीवात्मनी परमात्मा भिन्नूची तांगेल मध्ये भेद आसा. एका पंत मोक्ष म्हण म्हळ्यार एक स्थिती आसा म्हण म्हणटना आमगेल सिद्धांता प्रकार मोक्ष 4 रुपाचे सारुप्य सायुज्य सालोक्य सामिप्य. हे 4 मोक्ष म्हळ्यार सारुप्य म्हण म्हळ्यार देवाल म्हणके एक दिव्य शरीर मेळण वैकुंठांत आसताची म्हण सांगून. सामिप्य म्हण म्हळ्यार देवाल लागी म्हळ्यार वैकुंठ लोक म्हळ्यार केद्दो व्हड आसता की कोणाक गोत्तू. जाल्यार ते देवाल एक सामिप्य नित्य देवा पळोवत आसले एक मेळटले म्हण म्हळ्यार एक कल्पना ही पुराय आमकां बद्दलची वैकुंठाचे आमकां ललजन कोणाक सांगता. आमी शास्त्रांत सांगिल्ले मध्व सिद्धांतांत हे पुराय आयकून सांगीत. तशीची सालोक्य म्हळ्यार वैकुंठांत वचून पावलींची म्हण येता. सायुज्य म्हळ्यार देवाले अंगांतू एक जागो त्या जीवात्माक मेळटा म्हळ्यार जीवात्मा म्हळ्यार परमात्माले एक अंशूची म्हण म्हणलेली एक कल्पना आसा. तशी 4 नमुने मोक्ष मेळचे एक 4 मोक्ष जाल्यार 4 नमुनेन तसं म्हण म्हणलें. तशीच जीवात्मा मोक्ष मेळणं वैकुंठाचें म्हणल्यार तो परमात्मा जावचा साध्य ना. इत्याक जीवात्माक स्वतंत्रता ना. परमात्मा सर्वोत्तम सर्वतंत्र स्वतंत्र परमात्मानाची एक विशेषता जीवात्मा पशी जीवात्मक परमात्माला अधीन सुका म्हणतना जीवात्मानी परमात्मा भिन्न म्हण म्हळेल कल्पना भिन्न म्हळेल एक सिद्धांत आमगेले. तशी आमगेले द्वैत सिद्धांत मध्व सिद्धांत हांत भितर तशी गुणाः गुणेषु वर्तन्ते म्हण म्हणलें. प्रकृती सहज जावन शरीर घेवन आयली नंतर ते शरीराचे गुण कसल आसता म्हण म्हळ्यार आमगेले प्रारब्ध कर्माक अनुसार जावन मेळ्ळेले शरीर ते शरीराक एक प्रारब्ध कर्माचे निमित्त मेळ्ळेले एक गुण त्या गुणाक समजावन त्या शरीरा आशिल्ले जीवात्मा म्हळ्यार तो मनीस प्रवर्तन करता. तागेली प्रवृत्ती तागेले शरीराचे गुणाक संबंध जावन आसता म्हणून. तशी प्रकृती हे क्रियमाणांनी म्हण म्हणलें. आतां गुणत्रय विभाग योगांत परमात्मा सांगता मनशाक 3 गुण असता सात्विक राजसिक आणि तामसिक. सात्विक गुणाचे त्या कालांत कृतयुगांतनी देवती पुरे सात्विक मनुष्य जावन आशिल्ले जन राजसिक गुणाचे दैत्य दानव पुरे आशिल्लीची तांकां तामसिक गुण म्हण सांगले. आतां हे गुण मनशालांत 3 दिसता. तशी देवते श्रेष्ठ मनुष्य शरीर म्हळ्यार मनुष्य जीवन म्हळ्यार मध्यम तशी तामस दैत्य इत्यादी तांणी अधम जीवन करचें म्हण म्हळेले एक विशय आमगेले धर्मशास्त्रांत आसा. तशी आतां आमकां दिसता केन्नाय दानवान म्हणचे कसन म्हण देवतेंगेले पर. तसलें आमकां एक चिंतन येता वय वे देवाक देवती म्हळ्यार मात्र प्रीत वे दैत्यांक तो द्वेष करतवे ना. हाजे पुढे एक पंत ह्या विशय येयला एक आम्माक तिगेल पोटा जलले सात्विक चरड जेवो राजसिक प्रवृत्ती चरड जेवो तामसिक प्रवृत्ती चरड जेवो जेव उपरतिका एक गावसुले एक भाताचे 5 बोट समना म्हणटा एक गावसूल पोटा जलेले 5 चरडू जेवो 6 चरडू जेवो एकलेक आसता म्हण सांगू जायना. तांगेले शरिराची प्रकृती समजावन तांगेले गुण आसता म्हणटना ते चरडू सात्विक जले ती मस्त चंदकोर्नो मोगान पळोवचा पुरो राजसिक चरडा ಸ್ವಲ್ಪ बुद्धी सांगू पुरो तामसिक चरडाक तामसिक प्रवर्तन म्हळ्यार वरलेले चरडवा मारता करता बादिता चोरता असल पुरे बुद्धी असला ती शिक्षा दिता कसल कतरी मेगल चरडू चांग जोका तागेल कर्माक समजावन ती शिक्षा दिता. तशीच देव म्हळ्यार केन्नाय आवसूल बरी जाल्यार दिकून सात्विक जावन आशिल्ले देवती ताका ಸ್ವಲ್ಪ चड प्रितीची सहज ते तशी आमी लेखोका. तशी धर्मशास्त्रा प्रकार एक व्यक्तित्व तागेले गुणाचे आधारा वयरी आमी सांगू येत. तागेले प्रवर्तने म्हणटाची म्हळ्यार तो कशी चलता तागेले चालचलन कसल तागेले आचार विचार कसल तागेले नडवळीक कसल हे पळोवनूच तो सात्विकी राजसिकी तामसिकी म्हूण आमी सांगू येत.
तशी व्यक्तींतू तिन्ही विधाचे तिन्ही गुणाचे सात्विक राजसिक आणि तामसिकम. सात्विक जन कशी म्हणून मला तांगेल मन निर्मल असता शांत असता पुराय जना मोग करताची सर्वे जना सुखिनो भवंतु म्हणून म्हळेल एक सिद्धांत तांगेलाय. आम्ही म्हणताची प्रार्थना म्हणतना जला रे आमगेल मना तिथली चिंता नसना. अच्युतदास मामाने काणी सांगच्या आशिले दोन्ही लागी लागी अंगडीचे धरले एकल व्यारू म्हणून सहज जावन एकलो चांग गुणाचो सात्विकू आनी एकलो ಸ್ವಲ್ಪ राजसिक गुणाचो. तशी दोन जन असले रे दोन जन लागी लागी असून एकल्याला व्यारो एकल्या पळयतना सहज जावन एक तामसी राजसी गुण आशिल्ले जना एक द्वेष असूया असल पुरे भावना आसता पळय ते आसता एकल्याला मनांत मस्त. त्या वेळाक गांवांत एक हरिकथ जाता. हरिकथ जातना तो सात्विक प्रवृत्तीचे मनीस ते हरिकथे वता. कोणकी हक्क म्हणली की मामा तू वचन हांवें तो वता म्हळ्यार केन्ना न पळयले हक्क तागेले वयर एक नमने कसं म्हणटाची एक तागेल वोट ताणें हें अशें करचें म्हळ्यार आवय तागेले बरी जावं का तसं एक चिंतन तागेले मनांत आसता. त्या वेळाक ताका मामा तूं वचना तो मामा वता जायता म्हणून म्हणतो तो वचू का नानातल्या जनाल मध्ये हांव वचनी म्हणून म्हणलेले जनांक जात नव्हे म्हणून सांगून वा मामूय वता. वचून ग्राचाराक चमकल ते दुसरी कथे बसतना आनी दोग जन लागीं जालीच लागी लागीच तो बारी तन्मय जावन देवाले काणी आयकत रस हो तो तन्मय जावन आयकता म्हळेल तर आपणाल मन दवरून घेवन हो बाई काणी आयकत रस मध्ये मध्ये हागेल दोळ त्याचे अन्यक मामाला वयर वत रस. त्या वेळार हरिकथे माम सांगता दास मामू पुराय जनाल मनांत कशें सुका म्हण म्हळ्यार सात्विक जन कशें आसताची म्हण म्हळ्यार सर्वे जना सुखिनो भवंतु म्हण म्हळेल प्रार्थना देवाला दवरताची मनांत तीची चिंतन आसता. म्हणून आतां हरिकथ कयत जातना ती प्रार्थना तो पुराय जनाल करीन करयता सर्वे जना सुखिनो भवंतु म्हण म्हणटना हक्क थंय तितली हरिकथ आयकुनी आमगेलें वर्तन आमगेलें प्रकृती कशें आसा ताका समजावन आमगेलें वर्तन आसता. तितली वेळ चांग विचार सकट आयकला जाल्यार हक्क तागेले वयरचे असूया भावने मनांतू अशील दिकून ताका विंगड कोणूय दिसनाची हो मनीस मात्र दिसता इथे म्हळ्यार नित्य पळोवचो एक नमने रायवल रे शत्रुत्व म्हणटा पळय तागेले म्हण की हांव जावका मेगेला पशी ताका कोणें होगळ सुचा नज तागेला पशी चांग हांव म्हण असल एक भावन तागेले मनांत आशिल्लें दिकून सर्वे जना सुखिनो भवंतु लोका समस्ता सुखिनो भवंतु म्हणून प्रार्थना करयतना व सांगता काय सर्वे जना सुखिनो भवंतु जाल्यार देवा तो सोण मागीर वरलेले जन म्हण तसल एक भावना राजसिक तामसिक जनालांत आसता. जाल्यार सात्विक जनालांत कशी म्हळ्यार तोंडान कसल सांगताची मनानय त्यांची तांगेले आसता कार्यानय तांणी त्यांची करताची. असल जनांक मरणानंतर उत्तम लोक मेळटा स्वर्गादी लोक मेळटा म्हण म्हणलेले एक गीतेंत परमात्मो चिंतन दिता. तशीची राजसिक जन कशी म्हण म्हळ्यार आमगेल खातीर आमी जीवन करचें विंगडाल विशय आमकां नाका. आमी आमगेल जीवन पळया आमगेल बायल चेडवा संतोशार दवरचे आमगेल एक स्वार्थ आमी म्हण म्हळेल एक भावन राजसिक जनांक आसता. कर्म प्रवृत्ती चड जाल्यार ते कर्म प्रवृत्ती कसं म्हण म्हळ्यार कर्म फल सोडूं न्ही फलापेक्षे खातीर कर्म करचे चड तांणी. तशें जावन मुखार सून जन्म घेवन येतना कोणाकी तामस बुद्धीर बाद दिनी जाल्यार आपणाल म्हळेल स्वार्थ मात्र पळयले मरणानंतर अनेक शरीर तांकां तेंच मेळटा मनुष्य शरीर कर्म प्रवृत्तीचेची. तेची तामसिक जन देवा आमकां वायट जाल्यार वाडणी पुराय जनाक वायट जावो म्हणून सांगतले जन तसल जन अधोलोका वताचे. तांकां आलस्य जडत्व निद्रा मोह हे पुरे अति म्हूण येता. न्हिदय अतिची आमी पळयताची दैत्य हिरण्याक्ष हिरण्यकशिपू हांगेल पुरे जीवन रावण कुंभकर्ण शिशुपालू हांगेल पुरे जीवन पळयलें केन्नाय तांकां द्वेश तांतूय देवाल वयरी चड द्वेश. तशें आसता कुंभकर्णाले एक काणी कुंभकर्णाक पळयतना तामसी जना न्हीद चड कुंभकर्णान ब्रह्माले वर घेतिल्ले तशीच म्हळ्यार वर दिवचे वेळाक ब्रह्मा हो कशें आसतलो म्हण हागेल ती लोक नाश जाता म्हण म्हणलें खातीर सरस्वतीक ब्रह्म तागेल जिबेर बैस म्हणटा. सरस्वती तागेल जिबेर बैसून ताका जीब गोंधळो सोणा ती म्हणून वर निमकुच्या जायना ब्रह्मा लागीं तो करून उलोवचा प्रयत्न करतना ब्रह्म म्हणटा न्हिदेत वे न्हिदे तूं म्हूण ताका न्हिदेचे वर मेळटा म्हूण सांगून आमी पुराणा काणीन ताणें आयकताची.
तशी अशीची अच्युतदास मामाने एक काणी सांगचे आशिल्ले न्हीद म्हणल्यार कसले म्हूण कुंभकर्णाल बायल निद्रा देवी म्हणचे तांणी न्ही जावन न्हय ते जाल्यार एक अशी दृश्टांत कुंभकर्णाल बायल निद्रा देवी आमकां हरिकथा देवाल विशयू देवाल खातीर भजन करचे जागरण करचे एकादशी असल वेळा पुरे चोर न्हीद येवचे वरलेल्या दिसा पशी चड न्हीद देवाल एक बूक काण बसल्यार पुरो आमकां बग्गी कुरवण येयली त्याची टीव्ही पळोवन बसल्यार आमकां कितली वेळ जाल्यार न्हीद येना हे इती खातीर एक अच्युतदास मामाने एक दृश्टांत सांगचे आशिल्ले कसल म्हण तांणी हरिकथा करतना हे विशय येतना कुंभकर्णाल विशय सकड येतना एकल्यान म्हणलें की आमकां तिची बाद न्हीद चडी देवाल विशय ऐकल कुडले न्हीद येता कसले एक देवाले स्तोत्र वाजया म्हळ्यार न्हिदे बादा मागीर पळया म्हूण न्हीद काडया म्हूण सांगून दिसता म्हूण सांग त्या वेळाक अच्युतदास मामाला ताणें निमगे अच्युतदास मामा म्हळें की ताका कारण आस कसं नाही म्हळ्यार कुंभकर्णाल बायल निद्रा देवी म्हणचे रामान सगळेची लंकेन तो रावण कुंभकर्ण संहार करून विभीषणा पट्टाभिषेक करतना कुंभकर्णा बायल येयली की तागे लागी रामा लागी आनी म्हणलें की रामा तूं म्हगेल्या बामणाक संहार करतरे म्हाका पळय कोणेय नातल्या वरी जल्लीची म्हाका एक यजमानूय ना नातील दिकून म्हगेले जीवन अशी तिंतर अशी जाल्ली न्हय कसं करचें हांवें खंय वचचें कसं करचें तूं येद्द व्हडले लंकेन तूं खंय रब्बू येत ना बामणान नातील जागेरी रब्बूनच जळ म्हूण म्हणटाची तशें हांव आतां खंय रब्बू का म्हूण तूं सांग राम सांगता अम्मा ताणें पुराय स्त्रियांक तागेले आम्माल स्वरूप म्हूण पळयचें अम्मा तुका हे इतले व्हड प्रपंचान तूं खंय रब्बू का म्हूण दिसता थंय तूं रब्बूय खंय वचून तुका जाय जाल्यार तेन्ना राम हिका बामणाक रामान अच्युत मामान सांगचें आशिल्लें रामान बामणा मारला म्हण म्हणलें एक बैल मनशांक आसता न्हू खूब मनांत आशिल्लें दिसता तिणें रामाला एक वर घेतलें की हां जायत तरी हांव म्हाका कुशीशील कडेन राबयत ना वय अम्मा तुका कुशीशील कडेन तूं राबय तशें जाल्यार आजी तुका न्हू कोण तुगेली काणी ऐकत की कोण तुगेली काणी सांगता की खंय तुगेली काणी जाता की थंय वचून हांव राबता म्हणून तशी हरिकथ जातर आसतना पुरे जनाल मनांत ती निद्रा देव आसता न्हीद येवची ताजे दोशान म्हणून सांगून अच्युत मामान सांगता आशिल्लें जेवा न्हीद म्हळेली आलस्य म्हळेलें एक राजसीक गुणाचें एक प्रमाद म्हूण आमी सांगूयात तशी हांगा परमात्मा सांगता त्रीन गुणान एतान अतीत्य देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखेहि विमोक्तो अमृतमश्नुते हे तीन गुण एतान अतीत्य हे त्रिगुणाक अतीत्य जावन कोण देही मनुष्य देह समुद्भवान तागेल देह आसूचे सात्विक राजसिक तामसिक हे तीन गुणाक अतीत जावन कोण चोलूक प्रयत्न करता की जन्म मृत्यू जरा दुःखैहि विमुक्तः जनन मरण वार्धक्य वृद्धाप्य म्हळ्यार एक व्हड दुःख असल दुःखा दुखून तो विमुक्त तो मुक्त जाता अमृतमश्नुते मोक्ष पावता म्हण सांगून कृष्ण सांगता तशें जाल्यार हे संवसारा दुखून आमी बिडगड पावका म्हण लेखल्यार आमी म्हणो समस्त कश्ट जातना देव आमकां अंत दुखून केदन भायर घालता की केदन आमकां अंत दुखून बिडगड की मोक्ष म्हणल्यार स्थिती आलोचन करून आमी म्हणचे न्ही सहज जावन म्हणचे एक विशय घाड जावन एक नमने आमी आलोचन करल्यार बदलची हे जनन मरण संसारा दुःख कष्ट क्लेश कसले नाका म्हण जाल्यार देवा प्रिती सुचे काम करका देवाल प्रितीचे जावका मोक्षावची वाट पळोवका तेदन वापास आमकां जनन ना म्हणली नंतर मागीर हे संसाराचे भवसागराचे कसले दुःख ना म्हण जालें तशें जाल्यार हे मोक्ष दितलो कोण प्रकृती बंधाक अतीत जालोलो जेवा प्रकृतीक अधीन करून घेतिल्लो परमात्मान आमकां मोक्ष दिवचें म्हण जाल्यार हे मोक्ष मेळका जाल्यार हे खंयचे गुणाचे समुच्चय दुखून आमी भायर येवका म्हण जालें हे सात्विक राजसीक तामसीक गुणाक अतीत जा म्हूण सांगलें तशें जाल्यार हे गुण केल्ले कोणे देवान तशें जाल्यार ताका शरण येवका आमगेले व्हड स्वाम्यान सांगचें आशिल्लें दैवी कृष्णान सांगला गीतेन दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया दैवी हेशा गुणमयी म्हळ्यार हे पुरे गुण सृश्टी आपल्यान केलेले तशें जावन मेगेल माये दुखून हे मायेची प्रकृती दुखून अतीत जावन वचचे दुरत्य या भारी कश्ट मामेव हे प्रपद्यन्ते कोण म्हाका शरण येत की माया मेताम तरंती ते तांकां हे माया दुखून हांव साडवायता एक गेदेस तुळून तूं अण्ण बरें तिना अण्णने ओदोडू म्हळ्यार ताणी केलेलें ताका ताणी बरयलें ताका मांद्र वाजोवच्या जाता तशीच अनेक म्हणटाची ब्रह्मा घांटी माराय ही घांटी काडका जाल्यार घाल्लो कोण तो मनीस ताका सांगे मेज्जान मेकळू जायना हें
याच अशीच संसार म्हणलेलं एक बंधन आणतो असल सात्विक राजसिक तामसिक गुणा निमते आमकां बांधून घालेलं परमात्मान तसरी त्या परमात्माक आमी शरण येवन ह्या बंधना दुखून आमकां सोडवाई म्हूण अनन्य एक शरणागती प्रपत्ती आमगेल मनांत आमी वापरून घेतल्यार जिवनांत तो ताका अनन्य जावन शरण येयली म्हूण जाल्यार तो परमात्मा हे सर्व बंधना दुखून आमकां सोडवायता इतक म्हण गितेन तुतान सांगला माया मे ताम तरंती ते कोण म्हाका शरण येत की तांकां मात्र मेगेल सृश्टीची हे माये दुखून दंटून वचा जत्ता म्हणून सांगून तशें गुणातीत जावका म्हण म्हणलें अर्जुनाल मना येता गुणातीत म्हळ्यार कसलें देवू तागेल मनान तुला संशयाक उत्तर दितर असं गुणातीता लक्षण कसलें म्हण सांगून कोणाले वैर द्वेष करचे असूय करचे या प्रे गुणातीत असूय करचे ये नज ये गुणातीत म्हणून घेवपा जाल्यार द्वेष असूय मत्सर हे काम क्रोध लोभ मोह अरिषड वर्गा दुखून भायर येवच्या प्रयत्न करका आणि कशें सुखा सम दुःख सुख स्वस्थ समलोष्ट अश्मकांचन सम दुःख सुख ये 12 अध्याया भक्ती योगान तो श्रेष्ठ भक्त कोण म्हणटा न्ही सम दुःख सुख क्षमी म्हणून सांगून देवान सांगितलं सुखांतूय दुःखांतूय एक समान भावने तेदना म्हणला त्या सांगताना भारी कश्ट ये इतक म्हळ्यार सूख मेळटना आमकां संतोष जाता देवा विसरताची आमी चेडवांक खातीर आनी एखादें आंगवण सांगून घेताची केलो पण आमकां आंगवण तिरसोवचें जायना कसं की एक आमगेलो दोश आसच्या पुरो जावं आमगेले एक मरे बसच्या पुरो जाल्यार हे जल्ली कसल्याक सूख म्हूण चड जाल्यार तेन्ना आमी देवा विसरचे सहज जावन आशिल्लो मनशाल स्वभाव दुःख म्हणले कुडले संकट बंदाग वेंकटरमण आमकां खंय नातील देवाल उडगास येता देवा आमकां हे दुःखा दुखून पार करी अशें करी तशें करी म्हूण सकट सांगताच आमी जाल्यार मस्त दुःख दितना केलो जन अभ्यास आसा देवान म्हाका कसलें असल दुःख दिलां कसं केलां म्हणून सांगून सगळो दिसता गेल सेवा केल्ली जे म्हणून जाल्यार देवान म्हाका अशें करूंक घाल्ली नवे म्हूण ज्ञानी मनशाक जेवा गुणातीत म्हणलेले मनशा ह्या पळय कसलें आसना तो दुःख कशी घेता की सूखय तशी घेता तो निर्द्वंद्व स्थिती म्हूण म्हणटाची तशीची स्वस्थ समाधान जावन आशिल्लें एक स्वस्थ मनाचो भक्त तो ಪುರಂದರದಾಸಾಲ एक ಪದ್ಯ ಸಾವಧಾನ ದಿಂದಿರು ಮನಮೇ ದೇವರು ಕೊಟ್ಟಾನು 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 ताळमी जाव आमकां निमगेल कुडल्या देवान दिवच्या आमी कसल थंय देवा लागी पुरे करून दवरला कसल करून दवरला आमी देवा प्रीती आमगेले वयर वाडची तसलें तितली प्रीती आशिल्ली पांडवांकय तितली प्रीती मावळणी कुंतीकय येवचे कश्ट पुराय तांणी भोगल्यांचे मू आमगेले पशी कितली की वांट्यान श्रेष्ठ जन ते पांडव आमगेले पशी कितली की वांट्यान देवाल भक्त तांणी आमगेले पशी कितली की वांट्यान देवाल प्रीतीक पात्र जाल्यार तांकां जाल्यार ऐहिक कश्ट सोणी ते पुरे प्रारब्ध कर्म जाल्यार कसलें म्हळ्यार कृष्ण तांगेले फाटी बला राबील तशें जावन तांकां फूल काडलेले तितली सुलभ जावन सकड कश्टा दुखून तांणी मुक्त जावन येता भोगचे भक्ताचे तांतूय एक संतोष आसता तांकां देव तांगेले पक्षांत आसता खंयचे कश्टा वेळार देव तांकां रखून आसता कृष्ण तांकां राखलाय ताणें तितली प्रितीची आमी जावका तशें जाल्यार कशी स्वस्थ समाधान मन देव हाजे नयनांतल्या फाई आमकां दिता आमकां केन्ना ते घेवची पात्रत्व येता तेन्ना मात्र आमकां मेळचें इतलें आमगेल्या मनांत आसून सावधानार आसचें स्वस्थ मना तशी समलोश्ट अश्म कांचना लोश्ट म्हळ्यार धुळी अश्म म्हळ्यार फातर भांगर कांचना म्हळ्यार हे तिनूय आमी एका रिती पळोवपाक जतवे आमकां भांगर एक सान भांगरा कुडको पडल्यार दोळ्या दिसता ओड पातोर आमकां दोळ्याक दिसना एक सान भांगर पळयलें हो भांगर पडला ते म्हणून वग्गी वचून काडूं पळयताची तेचे एक ओड पातोर आसा एक मानतार येद्रा येतर आसा पात्राक बीन आड्डोळून पडत म्हणून फातर काडूं वचचें मन येना उठान कोणें जेव काडटलीच्या बा म्हण मागीर मानतारान आड्डळ तरी कोणकी येवन काणू ताका जाल्यार बैसून पळोवचें जाता आमकां तें काडूं जायना जाल्यार हांतू भितर एक समस्थिती समर्थ रामदास म्हणून पुरो जनाक गोत्त आसा ते समर्थ रामदासान केन्नाय भक्तांक एक सत्संग दिवचे आसा दितना तांणी ह्या पळय विशयी सांगचें आशिल्लें आमी खंयच्यान धोम अति मोह दवरच्या नज लौकीक जावन आशिल्ली चुकादी कडेन मस्त वचच्या नज आमकां परमात्मा पावची कशी म्हूण सांगून आमी पळोवका तशें जाल्यार आमी एक निर्द्वंद्व मनस्थितीन तसुका खंयचेय एक सुख अतिची सुख अपेक्षा करूं नज अति दुःख येयल्यार बेजार करचें नज समस्थिती आसुका म्हूण म्हणटना हेंचे विशयी समलोष्टाश्म कांचन म्हूण कसं की सांगतना एकलो आयकता आनी भारी योगी अशी तशी सकड म्हणटात न्हय कशी पळया म्हूण सांगून एक तांकां परीक्षा करचे खातीर तांणी नवच्या वचची वाटेरी
ते जड्डामध्ये दुखून सकडताना इंची तिरा वच्चे वाट ताका गोत्तसता थंय एक भांगराचें कुडको उड्डयत ओड दोळ्या दिसची तसल नित्य पळिताची त्या दांटून वत्ताची त्या दांटून नाव नेताची वा पळिता एक दीस चले 2 दीस चले वा बाई हट सोणा नित्य थंय व्हरून त्या भांगरा कुडको घालचो आनी एक रुकाड राबून पळोवचें तशी एक वार जेतना समर्थ रामदासानी एक दीस तो कुडको हाता धरलो काय बारी संतोष जालो बारी ओड योगी योगी बारी एक स्थिर मनाचे सकड म्हणून म्हणतात न्हय तांकांय पळय भांगरा वैरी एक न्हय 2 दीस न्हय 7 दीस पळयतना तांकांय आशी जेल न्हय भांगरा वैरी म्हण सांगून संतोष अर्थाने येद्रा येव का म्हणलें तर हानी तो भांगरा कुडको काडलो काय रुका पंदा उड्डयली आनी सीधा चमकलीच वत्तर रस्त्यान कोणकी एकल्या निमगेल कई पळी अन्याकलो पळी तर ये तो म्हणाल कई गुरु ते भांगरा कुडको न्हू तुमी तशी उड्डयलं भांगराच वेतो म्हाका कसं म्हण कळ्ळी नित्य मेघाल वाट्टे रस्तो तो पत्तोर आव दैहिक जावन म्हाका क्षमत्व हांव सीधा ते दांटून आनी वत्ता पक्क न्ही कोणी प्रायज जाल्यार मानताऱ्यान दोळ दिसना तेल जनान सकड शाण येयला त्या पत्रा डोळून पडचे नवे म्हणलें आजी काडलो तो रुका पंदा घाल तेदन ते परीक्षक वयले मनशाक भारी लज्जी जाली की असल एक योगीक हांव परीक्षा केली नवे म्हूण ही समलोष्टाश्म कांचन स्थिती पळय समर्थ रामदास आतां असल योगींक जत्ता आमच्या सल्यांक भारी कश्ट जाल्यार ही पुरे गीतेन तूं भक्ता लक्षण अन्यक दुसरेक पुरे हे टास्क म्हणले कोका जीवनान तो आमकां दिलेली एक टास्क देवान हे एक जन्मान तूं एक टास्क फुडें आमी दांटूचा प्रयत्न करचे एक का ह्या जन्मान तूं अति आशी अति कोप सोडता म्हण लेखचे जत्तवे म्हण पळय जे आयनातले ताजी ती कडेन वतना आनी एक जन्मान देव सोडचीच असले एक हे दितलो जाल्यार प्रयत्न आमी कोरका कसल कोरका म्हण म्हळ्यार प्रयत्न आमी कोरका कशी आमी जावका म्हण आमगेल्या मनांत आमी लेखोका हे गुणत्रय विभाग योगांतलो पुराय आयकतना आमीची सात्विक की राजसिक की तामसिक की आमी निर्णय करीत आमी खंयची नमने मनीस म्हण सांग तशे तुल्य प्रिया प्रियो धीरः तुल्य निंदात्म संस्तुती ही मागीर भक्तांगे लक्षण सांगिल्लें हेंची प्रिय अप्रियांतू तुल्य समान प्रियाने अप्रिय म्हळ्यार सामको जायशील विशय जाल्लो कुडले आमकां भारी संतोष जाता आमकां कसले नज्जशील विशय जाल्लो कुडले आमकां मस्त बेजार जाता जाल्यार दोनूय एक समान जावन निर्द्वंद जावन पळोवचे गूण आमी आंगांत अळवडसून घेवका सूख दितना सूख दिल्ली म्हूण सांगून मस्त खूश पावचना दुख्ख येतना अयो आमकां दुख्ख नवे म्हूण सांगून आमी बेजार करूं ना हे स्थितीक आमी निर्द्वंद्व स्थिती म्हणचे आक्कवच्या पळोवची हे तुल्य प्रिया प्रिय धीर आमकां धैर्य जावका धैर्य म्हळ्यार कसं आतां आमी धैर्य म्हळ्यार कसं लेखचें म्हूण म्हळ्यार कोणें आमकां बिश्टायल्या चारी घाल्ली म्हूण जाल्यार तें धैर्य जाल्यार त्या धैर्य न्हय आमगेले एक स्वधर्म आचरण म्हणून सांगून हांव सुरवेकाची गीतेन तो देवान सांगला कळ्या वर्णाश्रमाक सम जावन चलच्यो धर्मो हक्क आमी स्वधर्म म्हणचे हें चल्ल्यार ते नियत हे चर्चे खातीर कसल कर्म करताची ते नियत कर्म म्हाका प्रितीचे तांतूय कर्म फलासक्ती सोडल्या ते जन मेगल प्रितीचे म्हूण गीतेन तो हे दोळ ते आयकलेलें आमी हेंची तशें हांगा सांगलें धीर म्हूण म्हळ्यार खंयच्यान तूं धैर्य सुख आमकां म्हूण म्हळ्यार आमगेले स्वधर्म आचरण करतना आमकां नाना रिती अडचण येता आत्तां आमगेले चेडूं संध्या वंदने नामनी कोर्नो जन्नुवेनी काणाशी भारी म्हळ्यार एक धार्मीक प्रज्ञा वापास जनालांत येवच्या सुरजला मध्येंतू एक जनरेशनांत आमगेले फुडली म्हणीत आमगेले सादारण जनरेशनांतू सादारण सिटी कामां आशिल्ले जन जन्नुमी घालना अशी आसपास हांगा ऑफिसा वतलीची तांकां ते विंगड जातीच्या लेद्राक तुका कसं अशी हें म्हूण म्हळ्यार तें कसं म्हणून कळ्ळ्यार ताका धैर्य म्हणचे तें कसं म्हणून आमकां ज्ञान आसलें आमी तांकां सांगूं येता आमी ब्राह्मण आमके आसूं का आमकां देव पित्र ऋषी ऋणा देखून भायर वच्चो का म्हणून सांगचे खातीर उडका सेवचे खातीर घालचे तसल जन्नुवें हें गायत्री म्हणून काजल अशी जन्नुवें म्हळ्यार यज्ञोपवीत म्हळ्यार कल्पना आसल्यार मानना आमी सांगूं येत तेंची गोतनान अशी सांगूं जायना तुक नाम घालता तूं मुद्र घालता तूं चेडूवांक आशिल्लें मध्येन तूं पुरें पुसून वच्चें ते आमगेले ह्या सान विशय हांव सांगचें असल स्वधर्म आचरण हें मस्त गहन जावन आशिल्लो विशय आसा प्रत्येक आमगेलें धर्माचरण करतना आमकां कोणाल की एक नमने क्रिटिसिजम म्हळ्यार विमर्श येवच्या पुरो टीक येवच्या पुरो तशें चलताची अशी चलताची कसले बारे धर्म पालन करचें जाल्यार तांतू भितर धैर्यार आमगेले एक कसं की आमी लेखतात पळय प्रिंसिपल्स ध्येय म्हणटा ह्या सोणान अशी चलच्या काय एक धैर्य जावका
खंयची कष्ट येता नाही आम्ही कसं की आमगेल जीवन अशी चलताच म्हणलेकला तशी चोल का म्हण म्हळेल एक धैर्य जाव का कोणे कसले म्हण पुरोच कोण की कसं की आमकां कसले तशी चलचव्या तशी असचिव्या अशिव्या तशिव्या म्हूण म्हणल्यार रे आम्ही तशी असचे 2 दीस पळयताची 3 दीस पळयता मागीर तांणी आमकां वगोवन वतात हक्का स्वधर्म परिपालनेक जावका आशिल्लें धैर्य ह्या धैर्याक हांगा धीरत्व म्हूण म्हणलें देवान तुल्य निंदा आत्मसंस्तुती ही निंद करतना आमकां बेजार जाता ह्या विशय पुराय आयला कोणेय आमकां भारी मर्यादा दिल्ली म्हूण जाल्यार भारी संतोष जाता एक उडगस दवरका केन्नाय कसलें म्हूण म्हळ्यार जिवनांत तूं कोण आमकां वयरी बसयता तितले तो गो आमकां पाडची जनय आसताची दोन्ही समान जावन घेवचे होगळी होगळी होन्न शूलक केरिसिदरो कोण आमकां मस्त होगळसून दवरत की तांणी आमकां होन्न शूलाक म्हळ्यार आमकां मागशी एक पेस्काती तयार केला तांणी कोंकुचक म्हूण सांगून लेखून असो का आमी कोण की होगळसील म्हणली कुळे बारी संतोश अरे आमगेलेक तना म्हूण सापणपणा म्हण तें सोडूं ना ताणें होगळसिल्ल्या हिणें होगळसिल्ल्या म्हणली कुळ्ळे मेगेलेक कसल की तत्वस मेगेलेक कसल की आपणपण म्हण म्हणलें साम कशी चल का म्हणलें की तें पुरे सोडूं ना इतका म्हण म्हळ्यार आज म्हाका होगळसून वयर बसयल जेन्ना पांय ठापाक्कनी तो गुपडयता तेदन तो पेट्टो खावच्या जायना आमकां तशी हांतू भितर तुल्य निंदा आत्मसंस्तुती निंदेंतूय आत्मसंस्तुतींतूय एकल्याक सुख अनापमानयो हो तुल्य तुल्यो मित्रारी पक्षये मान अपमानांतूय समान जावन आसुचे मान म्हूण म्हळ्यार हेच जाता आत्मसंस्तुती निंदा तशी समान एक अर्थ मान अपमान आमकां सन्मान करताची एक दीस अपमान जाता हांतू भितर आमी एकल्या कश्याक प्रयत्न करका तुल्य मित्र अरी पक्षये आमकां मित्र म्हणले कुळ्ळे खंय ना तिल मोग येता मेगेले मोगाचो मेगेलो फ्रेंड तेची कोण की म्हाका नज जलोल म्हळ्यार तो मेगेलो अरी पक्षाचो म्हळ्यार मेगेलो शत्रू तो ताका मस्त कासूचे ताका मस्त उल्लोवचे ह्या मनुष्य सहज जावन आसूचे गुण हेची रँक परीक्षा आमकां देवान दिलेली हांतू दुखून आमी भायर वचपाक प्रयत्न करका मित्रांकय शत्रूंकय समान जावन पळोवचे भावना कोणा आस मस्त सकड योगींक गेल काणी पुरे पळयल्यार आमी मस्त गुरू म्हूण एक स्तरार आसूचे तांगेल सकड जनाल काणी आमी पळयल्यार हे पुरे आमकां कळटा तांकां मित्र अरी पक्षांत एकल्याक तांणी आसताचे कनकदासाल काणी वाजे पुरंदरदासाल काणी तांकां कोणाले वयर द्वेश भावनांनी ना आशिल्ले हे पुरे वाजितान आमकां कळटा कशें असो का म्हूण सांगून सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते सर्वारंभ परित्यागी म्हळ्यार हांगा कर्म त्याग करी म्हळें न्ही देवान हे गुणत्रय विभागा योगांत कशी म्हूण म्हळें सर्वारंभ परित्यागी म्हळ्यार सात्विक न्ही आशिल्ले कर्म राजसीक तामसीक सोडी सात्विक कर्म फलापेक्षना तिले करचे हे कर्म मांद्र करी वरलेल पुरे कर्म परित्याग करी स गुणातीत उच्यते तो गुणातीत जाता म्हूण सांगून देव सांगता आनीचे अन्य संचिकेंत आमी पळय